अनेक वर्षापूर्वी तलाव परिसरात घोड्याचा तबेला उभारण्यात आला होता। सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर हा तबेला हटवण्यात आला। मात्र केवळ तबेला हटवणे पुरेसे नसून तलावाच्या आजूबाजूला झालेले इतर अतिक्रमण हटवून भटाळे तलाव पुन्हा पूर्ववत करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। याच मागणीसाठी सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी 15 ऑगस्ट रोजी आंदोलन आणि शांततामय आमरण उपोषणाबाबत प्रशासनाकडे पत्र दिले। पाहूयात ते काय म्हणतात। कल्याण हे ऐतिहासिक शहर आहे। पुण्यश्लोक भगवान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं ऐतिहासिक कल्याण शहर हे अखंड हिंदुस्थानाचं पहिलं आरमार म्हणून ओळखलं जातं। त्याचसोबत या ऐतिहासिक कल्याणला 7000 वर्षाचा इतिहास आहे। सातवाहन काळापासून कल्याण हे बंदर प्रसिद्ध होतं। त्यानंतर अगदी पेशव्यांच्या ब्रिटिशांच्या काळापर्यंत सुद्धा आणि कल्याणची पहिली महिला डॉक्टर म्हणून सुद्धा पूर्ण देशातली पहिली महिला डॉक्टर म्हणून सुद्धा कल्याण प्रसिद्ध आहे। आणि अशा या कल्याणमध्ये 7 वेगवेगळे तलाव होते। त्यापैकी आता फक्त आपण काळा तलाव ज्याला म्हणतो तो एकच तलाव आणि दुसरा गौरीपाड्याचा तलाव हे 2 तलाव बघायला मिळतात। बाकीचे तलाव जे नष्ट झाले, विलुप्त झाले किंवा नष्ट केले गेले, या तलावांनी एका वेळेला संपूर्ण कल्याण शहराला पाणी पुरवठा केला होता, जगवलं होतं। हे नैसर्गिक स्रोत होते आणि या तलावामध्ये, भटाळे तलावामध्ये ज्या वेळी शिवछत्रपती येत असतील, कारण तलाव दुर्गाडी किल्ल्याच्या समोर असल्यामुळे ज्या वेळी देवीला नमस्कार करण्यासाठी महाराज येत होते त्या वेळेत त्या तलावामध्ये हातपाय धुवत असतील, त्या तलावातली कमळ घेऊन देवीला अर्पण करत असतील। हा सगळ्यात मोठा ऐतिहासिक ठेवा कल्याणमधला भटाळे तलाव हा इथल्या लोकांनी नष्ट केलेला आहे। भटाळे तलाव जो आहे तो पूर्वीपासून आता जी उर्दू शाळा झालेली आहे त्या शाळेची भिंत, त्या भिंतीपासून हा तलाव राम मारुती महाराजांच्या समाधीपर्यंत असा हा आहे। इथे फक्त एक आग्रा रोड जो होता त्या आग्रा रोडच्या म्हणजे दुर्गाडीकडे जर तोंड केलं तर डावी बाजू आहे ती भंडाळे तलावाची आहे आणि तसंच उजव्या बाजूला सुद्धा एक दलदल होती, तिथे विहीर होती। त्या विहिरीवरती लोक येऊन पोहत होते आणि विटाची भट्टी पण त्या ठिकाणी एक होती। आणि या ठिकाणी असं एक वनस्पती उगवायची की ते एक दांडा असायचा, त्या दांड्याला बारीक बारीक निळी फुलं ही येत होती, अशी ही वनस्पती या ठिकाणी होती। आणि हा तलाव पूर्वापार वापरण्याच्या ह्याच्यामध्ये होता, पण कालांतराने त्याचं पाणी न वापरता त्या ठिकाणी एक नाल्याचं रूप त्याला आलेलं होतं। कालांतराने गोविंदवाडीकडे जाण्याचा पूल उभा राहिला आणि या ठिकाणी अतिक्रमण मोठ्या प्रमाणामध्ये झाली आणि ती अतिक्रमण हटवून तलाव मूळ रूपात यावा अशी आमची मागणी आहे। त्यानुसार शासन हा तलाव करू इच्छितो की लवकरात लवकर हा तलाव उदयाला यावा अशी आमची अपेक्षा आहे। अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत पुण्यश्लोक भगवान छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदुस्थानाचं पहिलं आरमार कल्याणमध्ये उभं केलं। एवढं जुनं कल्याण आहे। त्याहीपेक्षा अगोदर सातवाहन काळापासून या कल्याणला ऐतिहासिकत्व आहे। या कल्याणमध्ये मोठे मोठे असे 7 तलाव होते, ज्यापैकी आता एक काळा तलाव आणि दुसरा जर गौरीपाड्याचा तलाव बघितला तर अजून तलाव जे कुठे आहेत इतिहासामध्ये ते आपल्याला दिसत नाही। तर माहिती घेतल्यानंतर लक्षात आलं की दुर्गाडी किल्ल्याच्या समोरच भटाळे तलाव नावाचा एक तलाव होता, ज्याच्यामध्ये पुण्यश्लोक भगवान छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी देवीचं दर्शन घ्यायला येत असतील त्यावेळेमध्ये त्या तलावात आपले हातपाय धुवत असतील, त्या तलावात उगवणारी जी कमळं आहेत असले इथले स्थानिक आगरी कोळी बांधव जे आहेत ते सांगतात की या तलावामध्ये जी कमळ यायचे ते घेऊन ते देवीला अर्पण करायचे। तर एवढा मोठा ऐतिहासिकत्व असणारा आमचा हा भटाळे तलाव कालांतराने हळूहळू नष्ट केला गेला। त्याच्यावरती अनधिकृत बांधकामं उभी केली गेली। पाठीमागे बघू शकता तुम्ही, हा जो सगळा पूर्ण परिसर आहे शासन लेखी जवळजवळ 64 गुंठे म्हणजे 2.25 एकर भरेल एवढा मोठा हा संपूर्ण परिसर आहे। आणि याच्यावरती आता तलाव म्हणून असं कुठलाही भाग बऱ्यापैकी अस्तित्वात दिसत नाही। भटाळे तलावाच्या पाठपुराव्याला सुरुवात 4 वर्षापूर्वी झाली होती। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधून भटाळे तलाव संदर्भात त्यांच्याकडे काय काय गोष्टी आहेत हे RTI मार्फत आम्ही मागवलं। त्याच्यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टी आम्हाला सापडल्या आणि या अगोदरसुद्धा भटाळे तलावावरती कारवाई करण्यासाठी अनेक वेळा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने पोलिसांची मदत मागितली। हे सगळे कागदी पत्र जे काही त्यांचे झालेले आहेत त्या सगळ्या गोष्टी आम्हाला भेटल्या, परंतु ठोस अशी कोणतीही कारवाई भटाळे तलावाच्या संदर्भात झाली नाही। त्यामुळे मग आम्ही स्थानिक प्रभाग अधिकारी यांच्यापासून सुरुवात केली। त्यानंतर कल्याण डोंबिवलीचे
अनधिकृतचे आयुक्त असतील किंवा मुख्य आयुक्त असतील, त्यानंतर तहसीलदार असतील, ठाण्याचे कलेक्टर साहेब असतील, माननीय मुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्र्यांचे सचिव असतील, या सर्वांना आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आणि आमची आशा आहे, आमची अपेक्षा आहे की लवकरात लवकर ज्याप्रमाणे आता तहसीलदारांनी 2 दिवसापूर्वी या प्रकारे माननीय तहसीलदार साहेब कल्याण यांनी आम्हाला असं लेखी आश्वासन दिलेलं आहे की नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत हा भटाळे तलाव मुक्त करून तो जसा होता तसा आम्ही पूर्ववत करू. आणि अपेक्षा आहे की कल्याणमध्ये असणारे सर्वच पक्ष असतील, गट तट सगळे सोडून हिंदू म्हणून एकत्र येऊन आपण आपल्या कल्याणचं ऐतिहासिकत्व वाचवायचं आहे आणि त्यासाठी सगळे आमच्यासोबत आहेत. सकल हिंदू समाज एकत्र येऊन आम्ही हा भटाळे तलाव नक्कीच मुक्त करणार आहोत. प्रशासनाकडे आम्ही अशी मागणी केली होती की लवकरात लवकर भटाळे तलाव मुक्त करा आणि चांगली गोष्ट अशी आहे की पारदर्शक प्रशासकीय अधिकारीसुद्धा आपल्याकडे आहेत. कल्याण परिमंडळ 3चे पोलीस उपायुक्त माननीय अतुलजी झेंडे साहेब असतील, ACP होनमाने साहेब असतील, बाजारपेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असतील, गणेश न्यादे साहेब, या सर्वांनी जेवढ्या लवकरात लवकर आम्ही ज्यावेळेस 15 ऑगस्टला आमरण उपोषणाचा इशारा दिला, 14 ऑगस्टलाच त्यांनी तहसीलदारांशी संपूर्ण चर्चा करून आम्हाला लगेच 14 ऑगस्टला तहसीलदारांची लेखी आदेश प्रत काढून दिला की नोव्हेंबर अखेरपर्यंत आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये कारवाई करू. त्यामुळे प्रशासन पॉझिटिव्ह आहे. आमच्याकडे असणारे सर्व सकल हिंदू म्हणून सगळ्या गटातटातले सगळ्या पक्षातले जे लोक आहेत ते सर्व पॉझिटिव्ह आहेत. आमच्या मागण्या आहेत की या तलावाचं ज्या अगोदरचं म्हणजे आत्ता जे काही नवीन रचना झाली असेल किंवा मोजणी झाली असेल ती सुद्धा धरून त्याच्या अगोदरची जी काही मोजणी असेल त्या मोजणीवरती हा तलाव पुन्हा एकदा मोजणी करून घेण्यात यावा, त्याच्या सीमा बांधून घेण्यात याव्यात आणि त्याच्या भोवताली संरक्षण कठडा किंवा भिंत बांधून जसा तलाव होता तसा पुन्हा आम्हाला करून देण्यात यावा. आमची भूमिका अशी आहे, सरकारने आम्हाला जे लेखी आदेश दिलेले आहेत तहसीलदारांमार्फत ते संपूर्ण तंतोतंत पाळण्यात यावेत किंवा याच्या पुढे जर तसे आदेश पाळण्यात आले नाहीत तर सकल हिंदू समाज म्हणून कल्याण शहरामध्ये मोठं आंदोलन उभा राहील आणि मग त्याची संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची असेल. परंतु मला विश्वास आहे हे सरकार हिंदुत्ववादी आहे, ते आम्ही हिंदुत्ववादी म्हणून निवडून दिलेलं आहे. ते हिंदूंच्या मागण्या मान्य करेल आणि ज्या ज्या ठिकाणी हिंदूंच्या अस्तित्वावरती किंवा अस्मितेवरती ऐतिहासिक गोष्टींवरती अशा प्रकारे अनधिकृतरित्या दडपशाही झालेली आहे किंवा नष्ट करण्यात आलेले आहे त्या सर्व गोष्टी सरकार आम्हाला पुन्हा मिळवून देईल. नोव्हेंबर 2026 अखेरपर्यंत भटाळे तलाव परिसरातील अतिक्रमणावर कारवाई करण्यात येईल असे तहसीलदार कार्यालयाकडून पत्राद्वारे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे गेल्या 5 वर्षापासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला आता प्रशासनाच्या आश्वासनामुळे नवीन दिशा मिळाली आहे. भटाळे तलाव पुन्हा आपल्या मूळ स्वरूपात येणार का, अतिक्रमण हटवून तलावाचे संवर्धन होणार का, याकडे आता कल्याणकरांचे लक्ष लागले आहे. राहुल कांबळे, जनशक्ती कल्याण.